नमस्कार मित्रमंडळी, विशाल साळकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत असा. तुम्ही म्हणशात माझ्या हातात काय आहे? बिस्लरीची बॉटल. तर ह्या बघा, या हातात पीठ पण असा. आणि मित्रांनो, आज आपण जातलो बोय मासो म्हणजे बॉयट. आमच्याकडे त्याका बॉयट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात या कमेंटमध्ये सांगा. तर माझ्यासोबत असा लौकिक, आणि लौकिकची पण सुट्टी असा, माझी पण सुट्टी असा. म्हटलं एक ब्लॉग करायचो, एक व्हिडिओ करायचो या अनुषंगान आम्ही आज ही बघा, ही बॉटल जी असा ही अशा प्रकारे कापलंय आणि आतमध्ये एक दगड टाकले, कारण ती बॉटल खालपर्यंत जाऊ होई आणि स्टेबल राहा होई म्हणून. तर ही बॉटल अशीच म्हणजे ही रसी गुटाळूसाठी असा. तर अशा प्रकारचा हे आम्ही केलेला असे. आणि ह्या पीठ त्याच्यात मिक्स करायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. मग तो बोय मासो जो असा तो आतमध्ये जातलो आणि त्याच्यानंतर मग त्याला रिटर्न येऊक न मिळाल्यामुळे आपल्याला समजतं या बॉटलमध्ये की जरासा आपल्याला चावलं लागतं की आतमध्ये मासो गेलो. तर त्यावेळी ती आपण बॉटल खेचायची, म्हणजे जी रशी खेचायची, वरती आल्यानंतर तो बोय मासो आपल्याला मिळता. तर अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती बघितलेले, तुम्ही पण असत आणि मी पण बघितलं. म्हटलं आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ करायचो या अनुषंगाने लौकिकला आज मी घेतलं आणि आता आपण आपली होडी घेऊन आपण त्या ठिकाणी जातलो. तर बघूया, नशिबाचे भाग असत. माझं पण पहिलोच व्हिडिओ असा बॉटलने मासे पकडायचो. बघूया काय मिळता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओवरती जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असलात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आपण डायरेक्ट स्पॉटवरतीच भेटूया. मित्रांनो, ही बघा, ही आपण आता बॉटल तयार केलेली होती घराकडे. आज रविवार होतो, म्हटलं आज काहीतरी एक नवीन व्हिडिओ करायचो म्हणून तुमच्यासाठी ही खास एक बिअरची बॉटल नाही, आपली कैसा लगा मेरा मजाक? बिस्लरीची बॉटल. त्याच्यानंतर हे असं साव त्याका बांधलेलं, आतमध्ये एक दगड टाकलेलो असा, अशा प्रकारचं. आणि ह्या गव्हाचं पीठ, हे आता गव्हाचं पीठ आपण ह्याच्यात टाकतो. पहिला थोडंसं पाणी भरून घेऊया. एवढ्या प्रमाणात पाणी भरून घेतलंय आणि आता ह्याच्यात पीठ मिक्स करतोय थोडासा. ह्या घोळून घ्यायचा जेणेकरून त्या पीठ खालपर्यंत बसा. अशा प्रकारचा आता या करू केलोय आणि ह्या आता टाकतोय पाण्यात. आता एका ना बोय मासो येता, बोय म्हणजे आमच्यात त्याका बॉयट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात या कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूया आता, जेणेकरून बॉटल सरळ उभी राहा पाहिजे. मित्रांनो, ह्यो प्रकार मी पहिल्यांदाच केलंय. यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ असत, म्हटलं आपण पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलतर्फे टाकायचो म्हणून ह्यो प्रकार मी केलेलो असं. तर आपल्याला अनुभव नाही आहे ह्याच्यात. आपण जाळीन मासे पकडतो, त्याच्यानंतर खेकड्याचे व्हिडिओ तर आपल्याकडे येतच असतात आपल्या चॅनलवरती. बरेचसे असे व्हिडिओ येतात. म्हटलं ह्यो पण एक व्हिडिओ टाकायचो आहे अनुषंगान मी आता हिलेलो असं. आपल्या गावचा होता तिकडे गणेशकुंडीच्या इकडे, पण इथे या ठिकाणी आपल्याला ना थोडेसे मासे असे उडी मारताना दिसले. तर म्हटलं इथे टाकून बघूया. पण ह्याच्यात बोय म्हणजे बॉयट ह्योच मासो त्याच्यात जाता आणि तो त्याका उलटा येऊक न मिळाल्यामुळे तो आतमध्ये फसान राहता आणि आपण ओढल्यानंतर तो आपल्याला मिळता. तर ह्यो आपलं पहिलंच म्हणजे व्हिडिओ असा आणि पहिल्यांदाच आपण या करतो. तर अनुभव आपल्याक पण नाही. तर बघूया आता आपल्याला काय मिळतं. आता खास तुमच्यासाठी मी लिहिलेलो असं
आज संडेची रविवारची सुट्टी असता म्हटलं एक व्हिडिओ पण होईल आणि आज रविवार म्हटल्यानंतर काहीतरी तोंडाक पण होईल जेवणाबरोबर म्हणून इलेलो असेल. आणि मित्रांनो माझ्यासोबत आज लौकिक इलेलो असा. लौकिकला सोबत मी घेऊन इलो. आज त्याची पण शाळेची सुट्टी आहे. त्याका कॅमेरा धरूक सांगितलं आहे. त्याका पण आपल्याक जर मिळाले तर आता त्याका पण आपण ही ट्रिक शिकवूया आणि त्याच्या पण हातात आपल्या ह्यो दोर देऊया. बघूया आता आपल्याला काय मिळतं आता. तो फ्लो म्हणजे जी झोत असा ती एवढी जोरात असा की आपली जी बॉटल असा ना ती स्थिर राहूनच नाही. त्यामुळे बॉटल पुढे पुढे जाता आणि त्याच्यामुळे की काय आपल्याला काय समजत नाही म्हणजे काय होता नक्की ता. तर ह्यो बोय मासो कसो आतमध्ये जातलो आणि कशा प्रकारे होतलो माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी आता तो बघतोय. एकदा जर ती ट्रिक समजली तर मग नंतर काढतोय 10 एक तरी एकदम. A few moments later. मित्रांनो जवळपास मी 4-5 वेळा तरी हैसं टाकलंय. बऱ्यापैकी पीठ मी फुकट घालवलंय. पण हय काय आपलं फ्लोअर जास्त असल्यामुळे झोत जास्त असल्यामुळे हय काय आपली बॉटल टिकणार नाही. तर मी आता दुसरीकडे जात आहे. त्या ठिकाणी जाऊन बघतोय गणेश कोंड मेन गणेश कोंड म्हणतात ती बघा ती. त्या ठिकाणी जाऊन बघतोय आपल्या हातात काय लागता काय. कांडाळ घेऊन इला असतो तर काहीतरी गावला पटकन. मासो असा रे पण तो बॉयटासारखं दिसला नाही. बॉयट असताना तर पटकन इला असता आतमध्ये. थंय जाऊन बघूया काय मिळता का.
जय बाबा देवा गणपती गजानना. आता ही तिसरी जागा असा आणि तिसऱ्या जागेवर ह्यो आता मी बाटली ही टाकतोय. 4 तरी मिळाले. निसर्ग बघू शकता. निसर्ग हीच मजा असा गावात राहणाऱ्या माणसांची, लक्षात ठेवा. पिशवी होडी येत राहू दे. भरती जोरात दिलेली आता. त्याच्यामुळे काय झाला की ह्याच टायमाक आपल्याक बॉयटा मिळा शकतं. म्हणून आता आपण यावेळी दिलं. पण अजून पण काय बोवणी अशी झालेली नाही. आता हय तरी आपल्याक मिळाले. पावसात पूर इलो ना एवढ्यापर्यंत पाणी असता. या झाड पण कटोकट दिसता एवढा पाणी असता. म्हणजे विचार करा मी खय उभं असं आणि त्या झाड केवढा, म्हणजे किती पाणी येत असत विचार करा. कारण चारही साईडसून ना डोंगर असत आणि सगळा डोंगर नाल्याचा जा पाणी येता आपल्या खाजनात येता आणि त्या मग 2-3 दिवस तुम धरून असता. तर त्याच्यामुळे आपण होडी जे फिरवतो ते ह्या झाडांच्या वरसून फिरवतो. आता बसतोय मी थोडं वेळ. पाय वळले. मित्रांनो बघूच शकतास आता आम्ही जवळजवळ हयसर 2 तास तरी घालवलेले असो आणि 2 तासाच्या ह्याच्यात मी बऱ्याच वेळा ही बॉटल काढून त्याच्यात पीठ परत घालून टाकलेली होते. पण आज काय आपल्या नशिबात काय मिळालेला नाही आणि लौकिक पण कंटाळलो. त्याका पण भूक लागली. ब्राह्मण भोजन आपल्या वाडीत, तर तिकडनं पण आता जेवचो टायमिंग झालेला तर आपण जाऊया टायमिंगला, नाही तर आपल्याक मिळाचा नाही लेट गेला तर लोकांच्या घराकडे. तर म्हटलं आता काय उपयोगच नाही तर असोच एक नवीन व्हिडिओ म्हणजे ह्या बॉटलचोच व्हिडिओ
आणि तो पण बॉयटान सकट मी तुमका करून दाखवतलंय. पण तो सीझन पण होयो म्हणजे तो तेवढा वेळ पण ते आपल्याक मिळाक होयो. कारण काय असं आहे कमी वेळात काम होणारा नाही हा. आणि आपल्याक ही बॉटल आपली इथं तयार केलेलीच असा. आज तर मी सगळ्या या तयार केलेलं असे फक्त पीठ घेऊन जायचं आणि आपल्याक तो व्हिडिओ करूचो असा. तर ह्यो व्हिडिओ नक्की मी आपल्या चॅनलवरती टाकतले आणि ह्याच्यातून नक्कीच बॉईट मासो पकडून दाखवतलेच तुमका. आता आपल्याकडे वेळ पण तेवढं नाही त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ एंड करूया आणि आपण आता आपल्या घरी जाऊया. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतो ह्यो ब्लॉग कसं वाटलो आणि आपला खादान कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्यावा आणि आपले व्हिडिओ नक्की पहा. यात तुला कसा वाटतं एक पण मासो नाही गावलो होतो. रे माशाचा जाऊन दे पण घराकडे आवश्यक सांगान पीठ आणलेले का ते मांजरांका 4-5 तरी बॉयटा घेऊन येते. आता घराकडे गेल्यावर काय माझा खरा नाही घेऊन येत. आता तिच्या आपल्याला चार तयार असतो.